तर सोलापूरमध्ये आपण पाहतो आहोत राम सातपुते त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम थोपटे हे आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत। सोलापूरमध्ये राम सातपुते यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत। हे दोनही उमेदवार एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे भावी उमेदवार जे आहेत आता उमेदवारी घोषित झालेले राम सातपुते आणि भावी खासदार असं देखील बोललं जाते कार्यकर्त्यांकडून। काय सांगाल, आज भरत मिलाप भेट आहे का ही आणि कशा पद्धतीने आपण एकत्रित आलेले आहात? निश्चित त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी देशातील जनतेचा विश्वास आहे आणि मला विश्वास आहे पुन्हा एकदा माढ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून जातील आणि सोलापूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ त्या ठिकाणी हॅट्रिक करेल आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी केंद्र सरकारला पुन्हा एकदा माढ्यातून आणि सोलापूरमधून असे दोन कमळाची फुलं सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा निश्चित पाठवेल हा मला विश्वास आहे। खासदार साहेब, खरं तर आपले मित्र जे राम सातपुते आहेत त्यांना मोठा आता टीका जी आहे त्यांच्यावर होताना पाहायला मिळते। ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांनी देखील एक पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही इथं येत आहे, तुमचं स्वागत, मात्र बाहेरचं आणि स्थानिक असा वाद त्यांनी किंवा असं एक पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे। कसं उत्तर असेल याकडे? देश गेल्या मागील वर्षापासून श्रीरामाची वाट बघत होता आणि सगळीकडे श्रीरामाचा जय होताना दिसणार आहे म्हणून 22 जानेवारीपासून सॉन्ग वाजवतं राम आएंगे आणि सोलापूरच्या जनतेला राम पाहिजे होते। त्यामुळं मोदीजींनी राम सातपुते नावाने भारतीय जनता पार्टीच्या स्वयंसंघाचा कार्यकर्ता, विद्यमान आमदार आणि धाडसी आणि झुंजार नेता सोलापूरला दिलेला आहे आणि आमचे हे श्रीराम सातपुते, राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीचं नुसतं कमळ फुलवणारच नाही तर सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट करण्याची क्षमता ताकदवान नेता त्या ठिकाणी मोदीजींनी, देवेंद्रजींनी दिलेला आहे। मला खात्री आहे की राम सातपुतेंच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्याचा विमानतळाचा प्रश्न, रेल्वेचे प्रश्न आणि सोलापूर जिल्ह्याचं जे रखडलेलं औद्योगिकरण असेल ते प्रगतीपथावर येईल आणि त्यांच्यावर आमचा आणि आमच्या नेत्यांचा सर्वांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली। इथं जी गळाभेट झालेली आहे, भरत मिलाप झालेला आहे, खरं तर हाच भरत मिलाप लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळेल का? राम सातपुते आणि मी दोघंही लोकसभेला तुम्हाला एकत्र एका ठिकाणावरून, एका जिल्ह्यातून एका विमानाने जाताना दिसतील। तर हे होते